संजय गांधी निराधार योजना ग्रामीण समितीचे अध्यक्ष सचिन घोडे यांनी माहिती देताना सांगितले की ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनेशी संबंधित काही समस्या आल्यास त्यांनी तहसील कार्यालय तसेच त्यांच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा. नागरिकांना न्याय मिळावा यासाठी ते स्वतः सदैव तत्पर असून समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे श्रावणबाळ योजना संदर्भात त्यांनी सांगितले की 65 वर्षावरील पात्र नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक फॉर्म भरता येणार आहे. ग्रामीण भागातील सर्व पात्र व्यक्तींनी या योजनेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ते नेमके काय म्हणाले पाहूया. सर, काय सांगाल संजय गांधी निराधार योजनेचे यांना पैसे मिळाले नाही त्यासाठी आपण काय करतो? सर्वप्रथम तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही हा प्रश्न मला विचारलेला आहे. आता मुळात हा प्रश्न थोडा कमी झालेला आहे. लोकांचे जे पैसे जे येत नव्हते त्याचे कारण खूप मोठे मोठे आणि छोटे छोटे पण होते. मोठे याच्यासाठी की जे वयोवृद्ध जे नागरिक आहे त्या नागरिकांचं बायोमेट्रिक झालं नाही आहे. त्यामुळे आधार कार्डसोबत जे बँक लिंक आहे ते लिंक असल्यामुळे हाताच्या फिंगरप्रिंट ते लागत नाही. तर आम्ही बऱ्याचशा वयोवृद्ध नागरिकांना अपील केलेली आहे. गावागावात जाऊन कॅम्पसुद्धा आमच्या लावत आहोत. तिथे त्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की आपण आधार केंद्रावर जावे, बायोमेट्रिक करावे. ते केल्यानंतरही काही लोकांचे पैसे नाही आले. त्यासाठी बँक सेटिंगचा प्रॉब्लेम होत आहे. बँक सेटिंग म्हणजे बँक मॅपिंग, म्हणजे याचा अर्थ असा की एका आधार कार्डवर एक किंवा त्यापेक्षा जास्त खाते असेल तर पैसे जे तुम्ही बँक दिलेली आहे त्याच्या दुसऱ्या खात्यात ते पैसे जात आहे. त्यामुळे त्यांना कळत नाही की आपले पैसे कुठल्या बँकेत नेमकं चाललेलं आहे. अशामुळे आम्ही अवेअरनेससाठी मी एक नंबरही सुद्धा तुमच्या माध्यमातून देणार आहोत, जेणेकरून त्या लोकांपर्यंत त्या व्हॉट्सअपद्वारे त्यांचे जर कोणाचे पैसे येत नसेल तर त्यांना आम्ही संजय गांधी निराधारचा अध्यक्ष म्हणून नागपूर ग्रामीणच्या वतीने मी एक अपील करतोय की बऱ्याच नागरिकांना या योजनेचा फायदा व्हायला पाहिजे. त्याकरता आमचे सर्व सदस्य, आमचे तहसीलदार, नायब तहसीलदार, आम्ही सर्व मिळून एक काम करतो. गावागावात कॅम्प घेत आहोत याच्यासाठी की नागरिकांना अडचण व्हायला नको. तरी सुद्धा मला असं वाटतं की बऱ्याच 2 ते 2.5 हजार लोकांचा हा प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम आता 300-400 लोकांपर्यंत राहिलेला आहे. ते आम्ही येणाऱ्या पुढल्या महिन्यामध्ये एकदम कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याकरता लोकांचंही सहकार्य लागेल, नागरिकांचं सहकार्य लागेल, समाजसेवकांचं सुद्धा सहकार्य लागेल, राजनीतिक पार्टीमध्ये जे लोक कार्य करतात त्यांचं सुद्धा सहकार्य लागणार आहे. कारण की आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गावामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहे, संजय गांधी निराधारमध्ये ज्या अपंग आहे, अशा लोकांना मदत करण्याची गरज आहे. कारण की त्यांना बँकेचं सीडिंग माहीत नाही, मॅपिंग माहीत नाही आणि आधार कार्ड नेमकं कसं अपडेट करावं हे त्यांना माहीत नाही. त्याकरता आपल्याला सर्वांना सामोरं यायचं आहे, जेणेकरून हा प्रॉब्लेम त्यांना कमी व्हायला पाहिजे आणि त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जायला पाहिजे. दुसरा विषय असा आहे की काही 65 वर्षाचे वृद्ध नागरिक आहे, महिला आहे, पुरुष आहे, अशा लोकांचे काही प्रश्न आले की आमची मुलं आमचा सांभाळ करत नाही आणि ते आमच्यापासून दूर आहे. त्यामुळे आमचं कसं होणार? त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना आहे. राशन कार्डामध्ये आपलं नाव आहे आणि 65 वर्षाच्या वरती जर तुमचं वय आहे तर तुम्ही प्रतिज्ञापत्र करून की माझे मुलं आमचा सांभाळ करत नाही असं तुम्ही प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे. ह्या पण योजना या श्रावणबाळ योजनेमध्ये याचा तुमचा लाभ तुम्हाला घेता येतो. आणि संजय गांधी निराधारमध्ये ज्या महिला विधवा आहे, जे अपंग आहे, अशा सर्वच लोकांना या संजय गांधी निराधारचा सुद्धा हे लाभ घेता येते. याचे काही डॉक्युमेंट्स आहे, जर तुम्ही त्या साईटवर गेले तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट्स मिळतं. सेतू केंद्रात जावे, तिथून ऑनलाईन ही प्रक्रिया करायची आहे. साधी डॉक्युमेंट्स आहे. जर तुम्ही राशन कार्ड, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, इलेक्ट्रिक बिल हे सगळे डॉक्युमेंट जर जोडले तुम्हाला या योजनेचा लाभ सर्वांना घेता येतो, जे संजय गांधीमध्ये आहे आणि जे श्रावणबाळच्या योजनेमध्ये आहे. अशा सर्व लोकांना माझा विनंतीपूर्वक एक अपील आहे की सर्वांनी जर तुम्हाला जसं वाटतं की मला हा लाभ मिळाला पाहिजे, तुम्ही निसंकोचपणे मी तुम्हाला खाली एक नंबर देतो व्हॉट्सअपवर, तुम्ही त्याचा व्हॉट्सअप नंबर तुमचे डॉक्युमेंट्स पाठवा, आम्ही चेक करू. किंवा तुम्ही तहसीलमध्ये जाऊन याची विचारपूस करू शकता किंवा सेतू केंद्रावर जाऊन तुम्ही याची विचारणा करू शकता.